स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते अभिनेते योगेश सोमण यांचे सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। हे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार तसेच प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांनी केला। तसेच विविध मित्रमंडळांचा सत्कार अभिनेते लेखक विचारवंत योगेश सोमण यांनी केले। शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की। समोर उपस्थित सावरकरांच्या स्पर्शाने, कार्याने, तत्वांनी, विचारांनी पुनीत झालेल्या नाशिक शहरातील सावरकर प्रेमी, अभ्यासक बंधू भगिनींनो, सर्वांना जय श्रीराम। सर्वप्रथम तर मी आयोजकांचे आभार आणि अभिनंदन करणार आहे की अतिशय सुंदर अशा भव्य प्रतिमेच्या छायेमध्ये मला सावरकरांचं चरित्र, हिंदुत्व कथन करण्याची संधी त्यांनी दिली। इतकी सुंदर, म्हणजे त्यांच्या साक्षीनं आपण बोलतो आहोत, ते ऐकताय। 143व्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण 3 दिवस इथे सावरकरांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न करणार। मी माझ्या परीने जे सावरकर जाणले लहानपणापासून, वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून, मग नाटकाच्या माध्यमात असताना, प्रॅक्टिस करताना असेल, आता 2 वर्ष झाले आम्ही वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स अशा नावाची एक वेबसिरीज निर्माण करतो आहोत। त्याचा पहिला सीझन, जो 9 भागांचा पहिला सीझन पूर्ण झालेला आहे। त्यानिमित्ताने काही वाचन झालं, त्यानिमित्ताने नव्याने सावरकर समजले, त्यानिमित्ताने जे आपल्याला माहीतच नव्हते असे सावरकरांचे वेगळे वेगळे पैलू, मग ते संघटनशास्त्र असेल, हिंदुत्वाबद्दलचे त्यांचे मुक्त विचार असतील, आणि सगळ्यात प्रत्कर्षाने मला त्यांचं जाणवलं ते म्हणजे दूरदृष्टी, दूरदर्शीपणा सावरकरांचा, जो आज तागायत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या वक्तव्यांमधून, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या लिखाणामधून आपल्याला जाणवत आलेला आहे। सर्वप्रथम तर हे सांगतो की 3 दिवसाच्या ह्याच्या कथनामध्ये आपण चरित्राची त्यांच्या फोड केलेली आहे। वेळोवेळी आत्ताचे संदर्भ देत देत आपण त्यांचं चरित्र जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। अर्थातच सुरुवातीपासून, जन्मापासून, भगूरमधील त्यांच्या बालपणातील काही प्रसंगांपासून ते नाशिकमधील त्यांचं कार्य, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते विद्यार्थी दशेत असताना आणि अभिनव भारताच्या संघटनेची स्थापना केल्यानंतर अभिनव भारताचं असलेलं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं त्यांचं कार्य, आणि तदनंतर देशभर पसरलेलं त्यांचं कार्य, याविषयी आपण आज ऐकणार आहोत। 28 मे 1883 भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला। तो जन्म झाल्याच्या आसपासची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणण्याचा थोडा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। त्यावेळची परिस्थिती अशी होती की 1857चं बंड संपलेलं होतं। या बंडाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने, जेत्यांनी लिहिलेला इतिहास म्हणून त्याला शिपायांचं फसलेलं बंड असं म्हटलेलं होतं, पण सावरकरांनी लंडनमध्ये गेल्यानंतर
पूर्ण तो सगळा इतिहास चाळून काढला, इतिहासाचा अभ्यास केला. आणि आजकाल आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो नॅरेशन, नॅरेटिव्ह, वेगळे वेगळे विमर्श, विचार प्रसारित करणं, प्रदर्शित करणं. त्यावेळेला सावरकरांनी साधारण 1906-1907 साली जवळजवळ 6 महिने, म्हणजे त्याचा उल्लेख येईलच, पण 6 महिने लंडनमधल्या विविध लायब्ररीमधनं, वाचनालयांमधनं अभ्यास करून इंग्रजांनी हे जे नॅरेशन प्रस्थापित त्यावेळेला केलं होतं की 1857 हे शिपायांचं फसलेलं बंड आहे, या नॅरेशनला छेद दिला आणि त्यांनी 1857 हा भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा आहे हे सिद्ध केलं आणि त्याचं लिखाण केलं. तर 1857चा स्वातंत्र्य लढा हा एका अर्थी अपयशी झाला होता, पण ब्रिटिशांना जाणीव झालेली होती की हे केव्हाही डोकं वर काढू शकतात. भारतीय हे असे तसे पारतंत्र्य स्वीकारणार नाही, असे तसे आपण आपल्याला राज्यकर्ता म्हणून स्वीकारणार नाही. तोपर्यंत तर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आपल्यावरती होतं आणि अतिशय अन्यायकारक राज्य होतं. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे 1857 झालेलं हे जे बंड आहे, हा जो स्वातंत्र्य लढा आहे, हा पुन्हा केव्हाही कधीही होऊ शकतो. आणि त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे आपली मानखंडना करायला सुरुवात केली. इथली शिक्षण पद्धती बदलली, इथले कायदे बदलले. सांगताना असं सांगितलं की आता इथे राणीचं राज्य येणार आहे, ब्रिटिश पार्लमेंटचे कायदे इथे लागू होतील. इंडियन पिनल कोड, ज्याला आता भारतीय दंड संहिता किंवा न्याय संहिता असं म्हटलं जातं, ते त्यांनी लागू केलेलं होतं. आणि त्यावेळेला इथल्या भोळ्या बापड्या जनतेच्या दृष्टीने असा एक अपप्रचारही केला जात होता की आता राज्य राणीचं आलेलं आहे, कायद्याचं राज्य आलेलं आहे, त्यामुळं नाशिकपासून असेल, पुण्यापासून असेल, मुंबईपासून असेल, खुशाल काठीला एका फडक्यामध्ये पुरचुंडीमध्ये सोन्याचे दागदागिने घ्यावेत आणि काशी यात्रेला जावं, इतकं सुरक्षित वातावरण तयार झालंय. अशा पद्धतीचा विमर्श, अशा पद्धतीचा अपप्रचार, अशा पद्धतीची भोळी समजूत ही इथल्या आम जनतेमध्ये, नागरिकांमध्ये पसरलेली होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका मयुरी अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, देवांग जानी, राजेश दरगोडे, सत्यम खंडाळे, रोहित उगावकर, श्याम गोहाड, संदेश जगताप तसेच प्रभाग क्रमांक 13मधील नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.